मोठी बातमी होर्मुझमधील क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्यातील इंजिनियरचा मृत्यू झालाय। हेरंब करमरकर असं 33 वर्षीय मरीन इंजिनियरचं नाव आहे। ओमानजवळ मालवाहू जहाजावर झालेला हा क्षेपणास्त्र हल्ला होता। हेरंब करमरकर हे MV-GFS गॅलेक्सी या मालवाहू जहाजावर थर्ड इंजिनियर म्हणून कार्यरत होते। इराण, इस्रायल आणि अमेरिकेदरम्यान वाढलेल्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी जहाजांवरील हा हल्ला झाल्याचं सांगितलं जातंय। या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चिंता ही व्यक्त करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सध्या जोडलेले आहेत। सतीश सर, आपण पाहतोय की आखातात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दिसून येत आहेत। यातच याचा फटका मात्र आज भारताला बसलाय, महाराष्ट्राला बसलाय। पुण्यातील या इंजिनियरचा मृत्यू झालाय। आता भारताकडून कशा पद्धतीने भूमिका घेतली जाईल? मुळात अंकिता, अधिकृतरित्या भारत सरकारने आता घोषणा केलेली आहे की इंटर मिनिस्टेरियल एक प्रकारे अशा प्रकारची आंतर मंत्रालयीन समिती त्यांनी बनवलेली आहे आणि त्याच्या अनुसार ज्या भारतीय जहाज आहेत त्याचबरोबर जे भारतीय खलाशी आहेत त्या अनुषंगानं सी फेअरर्स फर्स्ट म्हणजे थोडक्यात खलाशी प्रथम अशा प्रकारचं तत्व घेऊन त्यावर जे आहे ते फोकस त्या ठिकाणी करणार आहे। पण माझ्या मते खरोखरच हे भारत सरकारला शक्य होणार आहे का खरोखरच तिथे असणारे हजारोंच्या संख्यामध्ये असणारे खलाशी यांची सुरक्षितता भारत सरकारला त्या ठिकाणी हासिल करता येणार आहे का? माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी साशंकता आहे। पण याच्यातला लार्जर इश्यू त्या ठिकाणी लक्षात घ्या। 28 फेब्रुवारी पासून हे युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि या युद्धामध्ये आतापर्यंत एक नाही दोन नाही तब्बल 16 भारतीय आयदर त्यांचा मृत्यू झालेला आहे किंवा ते मिसिंग आहेत। आणि आता रिसेंटली आपल्याकडे जी बातमी त्या ठिकाणी येते की हा जो मरीन इंजिनियर त्या ठिकाणी होता हेरंब करमरकर, महाराष्ट्रातल्या सुद्धा एका व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। दोन्ही बाजूनं मग हे हल्ले अमेरिकेकडून झालेले असो का इराणकडून असो, माझ्या मते ही दादागिरी आहे। हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका त्याचं देणं घेणंच काय होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येणं, नेव्हल ब्लॉकेड करणं आणि तिथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करणं, दूर दूरपर्यंत अमेरिकेचं जे आहे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार याच्याशी काहीही देणं घेणं त्या ठिकाणी नसावं। तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक सागरी मार्ग जे असतात त्यावर UN क्लॉज म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सीच्या अनुसार कोणाचाही त्या ठिकाणी अधिकार नसतो। देअर शुड बी फोनॉप्स म्हणजे फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन ऑपरेशन, भारताची सुद्धा तीच भूमिका आहे। पण IRGC इराण मात्र तिथे दादागिरी करतो की होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून जाणाऱ्या ज्या जहाज आहेत त्यावर जे आहे आमचंच नियंत्रण राहणार, आमच्याच नियंत्रणाखाली त्या ठिकाणी जाणार। इव्हन त्याचा एक टप्पा पुढचा जे खरं त्यांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे की $1 प्रति बॅरल एवढा जो आहे टोल त्याला आकारायचा आहे। म्हणजे थोडक्यात अर्थकारण आहे अमेरिका आणि इराणच्याही बाजूनं आणि त्यांची दादागिरी आहे। दुर्दैवानं याचा फटका आशियाई देशांना बसतोय, कारण भारत सोडून बाकी आशियाई देशांचेही 18 खलाशी त्यामध्ये मारले गेलेले आहेत आणि भारताचे जे आहेत साधारणतः 13 ते 14 यामध्ये मारले गेलेले आहेत आणि काही त्या ठिकाणी मिसिंग आहेत। अत्यंत दुर्दैवी असं आहे। मला जर तुम्ही त्या ठिकाणी विचाराल तर भारत सरकार काही अंशी भूमिका त्या ठिकाणी घेत आहे पण ती पुरेशी नाही। आता भारत सरकारला जे आहे कुठेतरी फ्रंट फूटवर त्या ठिकाणी यावं लागेल। या युद्धाशी संबंधित जे आर्थिक नुकसान होतं त्याच्याशी संबंधित तर भूमिका घ्यावीच लागेल, पण ऑलरेडी आपला जो ऑपरेशन संकल्प आहे भारतीय नौदलाच्या मार्फत ऑपरेशन संकल्पची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवून तिथे असणाऱ्या भारतीय जहाजा आणि भारतीय खलाशी यांच्या सुरक्षिततेसाठी जर आक्रमक व्हायची गरज पडली तर आक्रमक होण्यासाठी सुद्धा जे आहे भारतानं आता पुढाकार घेण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे। या सगळ्या परिस्थितीकडे पाहून निश्चित सतीश सर, या निमित्तानं तुम्ही जसा उल्लेख केला की या खलाशांना सुरक्षा पुरवण्यासाठी भारत सरकार कितपत मदत पोहोचवू शकेल याबद्दल साशंकता आहे। नेमकं भारत सरकार समोर या खलाशांना सुरक्षा पोहोचवण्यासाठी किती मोठी आव्हानं आहेत? आव्हानं खूप मोठी आहेत बघा, कारण जे आहे आपण जसं जाणतो की होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अजून सुद्धा शेकडो जहाजं अडकून पडलेली आहेत। त्याच्या सोबतीला हजारो जे खलाशी आहेत ते त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत जगभराच्या या सगळ्या जहाजा त्या ठिकाणी। बाय द वे फक्त भारतीय ध्वज असणाऱ्या जहाजांमध्येच भारताचे खलाशी आहेत अशातला भाग नाही, बाकीच्या जहाजांमध्ये सुद्धा ज्यामध्ये दुसऱ्या देशांचे ध्वज आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय खलाशी आहेत। एका आकड्याच्या अनुसार म्हणजे ग्लोबल ऑइल शिपिंग कंपनी जर आपण त्या ठिकाणी बघितल्या तर थर्ड लार्जेस्ट जर सी फेअरर्स म्हणजे खलाशांची संख्या ही जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ही भारतीयांची त्या ठिकाणी आहे। मग भारतीय ध्वज असणाऱ्या जहाजांचं रक्षण करणं एकदा आपण समजू शकतो, भारत सरकार त्यावर जे फोकस करू शकेल। पण या बाकी सगळ्या ज्या जहाज आहेत त्यामध्ये असणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता भारत सरकार कसं करणार? म्हणजे
आकड्यांच्याही पॉइंट ऑफ व्ह्यू न आणि ओव्हरऑल एकूणच सगळी त्या ठिकाणी जी अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या अनुषंगानं भारताच्या समोर हे जे आहे मोठं चॅलेंज त्या ठिकाणी असणारच आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे अनिश्चिततेची परिस्थिती आहे, म्हणजे तिथे सगळी परिस्थिती आज घडीला जी आहे अनिश्चिततेची आहे. IRGCच्याही कंट्रोलमध्ये पूर्णतः होर्मुझची सामुद्रधुनी नाही आणि अमेरिकेच्याही कंट्रोलमध्ये नाही. मग बोलायचं तर कोणाशी बोलायचं, चर्चा करायची तर कोणाशी करायची, हा सुद्धा एक मोठा प्रश्न डिप्लोमॅटिक डिस्कशनसाठी, डायलॉगसाठी भारतासमोर आहे. त्याच्यामुळे अवघड नाजूक परिस्थिती आहे. पण दुर्दैव असं आहे की त्यामध्ये जे आहे भारतीयांचा बळी जातोय हे मात्र भारताला नक्कीच त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. निश्चित. त्यामुळे आगामी काळात आता भारत सरकार कशा पद्धतीने आक्रमक होतं आणि पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास सतीश सर, आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी खूप खूप धन्यवाद.